जेव्हा स्वतःचीच मुलं आई वडिलांची गरज फक्त फोनपुरती मर्यादित समजू लागतात तेव्हा मन आतून तुटून जातं. पण आयुष्य ही खूप विचित्र खेळ खेळतं. कारण कधी कधी ज्या नात्याला लोक हसण्यावारी नेतात तेच नातं एखाद्या माणसाच्या तुटलेल्या आयुष्याला पुन्हा जगण्याची उमेद देतं. आजच्या या कथेत तुम्हाला एकटेपणा, कुटुंब, फसवणूक, वेदना आणि असं एक सत्य पाहायला मिळेल जे कदाचित तुमचे डोळेही पाणावून टाकेल. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण तिचा शेवट फक्त धक्का देणारा नाही तर मनालाही स्पर्श करणारा आहे. ज्या दिवसापासून माझा मुलगा समीरने मला सांगितलं होतं की तो बायको मुलांसोबत कायमचा भारतात परत येतोय, त्या दिवसापासून माझं मन आनंदाने भरून गेलं होतं. मला फक्त एवढंच वाटत होतं की ते लवकर यावेत आणि मी त्यांना मिठी मारून माझ्या सगळ्या वेदना विसरून जावं. आज पहाटे 4 वाजताच माझी झोप उडाली होती आणि आता रात्रीचे 10 वाजून गेले होते. मी अस्वस्थपणे कधी घरात तर कधी दरवाजाजवळ फेरफटका मारत होतो, कारण ते कधीही येऊ शकत होते. या मोठ्या घरात मी एकटाच राहत होतो. माझे 3 मुलं अमेरिकेत राहत होते. पैशांची माझ्याकडे काहीच कमतरता नव्हती, पण जर कुठल्या गोष्टीची उणीव होती तर ती फक्त आपल्या माणसांची होती. एवढं मोठं घर असूनही त्यात माझ्याशिवाय दुसरं कुणी नव्हतं. नोकरचाकर असूनही माझं मन कायम उदासच राहायचं आणि मुलांना भेटण्यासाठी आतुर व्हायचं. सकाळपासून रात्र झाली होती, पण अजूनही माझी मुलं आली नव्हती. थंडीमुळे माझे हात गार पडले होते आणि थरथरतही होते. मी अंगावर चादरही घेतली नव्हती, कारण ऊब मिळाली तर कदाचित डोळा लागेल आणि मुलं आली तर त्यांना भेटायचं राहून जाईल अशी भीती मनात होती. मी वारंवार त्यांना फोन करत होतो, पण संपर्क होत नव्हता आणि त्यामुळे माझी अस्वस्थता आणखीन वाढत होती. शेवटी पुन्हा एकदा फोन लावला तेव्हा समोरून समीरचा आवाज आला. त्याने सांगितलं की विमान उशिरा निघाल्यामुळे त्यांना पोहोचायला आणखी वेळ लागणार होता, नाहीतर ते दुपारपर्यंतच आले असते. मी हा वृद्ध माणूस अजूनही मुलांच्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो. नाहीतर मी तर नेहमी रात्री 9 नंतर झोपून जायचो. त्यांनी मला झोपायला सांगितलं होतं, पण मुलांवरील प्रेमानेच मला जागं ठेवलं होतं. क्षणभरासाठीही माझे डोळे मिटत नव्हते. त्यांना पाहण्यासाठी माझं मन आतुर झालं होतं. मी खोलीत बसून त्यांची वाट पाहत होतो आणि अचानक फोनची घंटी वाजली. माझ्या डोळ्यात लगेच आनंद चमकला. मी पटकन खुर्चीतून उठलो आणि घाईघाईने बाहेर पडलो. खोलीत हीटर सुरू असल्यामुळे बाहेरची थंडी जाणवत होती, म्हणून मी अंगावरची शाल घट्ट गुंडाळून घेतली होती. पण बाहेर खूपच थंडी होती. माधवरावांचं वय आता 65 वर्षांचं झालं होतं, पण देवाच्या कृपेने अजूनही ते इतके अशक्त झाले नव्हते की कुणाच्या आधाराची गरज भासावी. उलट ते स्वतःच्या हिमतीवर व्यवस्थित चालत फिरत होते. त्यांची तब्येतही बरीच चांगली होती. ते जेव्हा बाहेर बागेत पोहोचले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही, कारण त्यांची 3 मुलं एकाच वेळी घरी आले होते. 2 मुलं अमेरिकेत राहत होते तर एक मुलगा दुबईमध्ये राहत होता. त्यामुळे सगळे एकत्र येऊ शकणार नाहीत असं त्यांना वाटत होतं. पण आपल्या 3 मुलांना एकत्र पाहून त्यांचं मन आनंदाने भरून गेलं. नातवंडांना पाहताच त्यांचा सगळा थकवाही क्षणात नाहीसा झाला. ते दरवाजापासून थोडं पुढे आले आणि प्रेमाने आपल्या मुलांकडे पाहू लागले. त्यांच्या मनात फक्त एकच इच्छा होती की मुलांनी धावत येऊन त्यांना मिठी मारावी आणि त्यांच्या मनाला समाधान मिळावं. पण पुढच्या क्षणी त्यांना मोठा धक्का बसला. मुलांनी आपल्या बायका आणि मुलांसोबत सामान उचललं आणि माधवरावांना बाहेरच उभं ठेवून इतकंच सांगितलं की ते खूप थकले आहेत, बाकी सगळ्या गप्पा सकाळी करू. एवढं बोलून सगळेजण घरात निघून गेले. पण माधवराव मात्र आपल्या थरथरणाऱ्या पायांसह तिथेच उभे राहिले. त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, पण त्यांनी ओठातून एक शब्दही काढला नाही. त्यांचं हृदय जणू कुणीतरी घट्ट मुठीत पकडलं होतं. ज्या मुलांच्या वाटेकडे ते सकाळपासून उपाशीपोटी डोळे लावून बसले होते त्या मुलांनी त्यांना एकदा मिठी मारणं सुद्धा आवश्यक समजलं नाही. उलट ते थकले आहेत असं सांगून आत निघून गेले. प्रतीक्षा करत करत माधवरावही खूप थकले होते, पण आता त्यावर बोलून तरी काय उपयोग होता. ते हळूहळू मागे वळले आणि घरात आले. त्यांनी नोकरानीला दरवाजा बंद करायला सांगितलं आणि थेट आपल्या खोलीत जाऊन पलंगावर पडले. पण झोप काही त्यांच्या डोळ्यात येत नव्हती. मुलांचं ते कोरडं वागणं सतत त्यांच्या डोळ्यांसमोर फिरत होतं आणि ते आठवताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अशाच विचारांमध्ये हरवून कधी त्यांना गाढ झोप लागली त्यांनाही कळलं नाही. सकाळी त्यांना जाग आली तेव्हा शेजारच्या मंदिरातील आरती आणि घंटांचा आवाज कानावर पडत होता. रोज याच वेळेला त्यांची झोप उघडायची. काल रात्री उशिरा झोपूनही आज त्यांना जाग नेहमीप्रमाणेच आली होती. ते लगेच उठले आणि स्नानगृहात गेले. स्नानगृह त्यांच्या खोलीलाच जोडलेलं होतं. घरात प्रत्येक सुखसोयी उपलब्ध होत्या. कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती, फक्त मुलांच्या प्रेमाची उणीव होती. पूजा आटोपून ते पुन्हा खोलीत आले, पण थंडीमुळे त्यांना हुडहुडी भरू लागली. त्यांनी लगेच हीटर सुरू केला आणि माळ हातात घेऊन देवाचं नामस्मरण करू लागले. थोड्या वेळाने खोली गरम झाली आणि त्यांना थोडं बरं वाटू लागलं. माळ फिरवत ते देवाकडे मन मोकळं करत होते, कारण त्यांच्या मनात अजूनही खूप वेदना दडल्या होत्या.
पण देवासमोर मन मोकळं करून थोडंसं रडल्यानंतर त्यांना काहीसं हलकं वाटलं. त्यांचा नाश्ता नेहमी खोलीतच येत असे आणि बागेत ऊन पडल्यानंतरच ते खोलीबाहेर पडायचे. ते शांतपणे बसले होते. इतक्यात अचानक दरवाजा उघडल्याचा आवाज आला. त्यांनी दरवाजाकडे पाहिलं आणि आत येणाऱ्या व्यक्तीकडे नजर गेली. पण त्याला पाहून त्यांच्या मनात आनंदाची एक ठिणगी सुद्धा उमटली नाही, कारण दरवाजात समीर उभा होता. पप्पा, मी आत येऊ का? समीरने विचारलं. माधवरावांनी नजर खाली झुकवली. त्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आले होते, ज्यांना आता ते थांबवू शकत नव्हते. मी माझ्या मुलांच्या आनंदासाठी स्वतःची झोपही हरवून बसलो होतो, पण त्यांनी माझी साधी विचारपूससुद्धाही केली नव्हती. आणि आता मन भरल्यावर ते माझ्याशी बोलायला आले होते. मी अजूनही समीरला काहीच उत्तर दिलं नव्हतं, पण माझ्या शांततेकडे दुर्लक्ष करून तो खोलीत आला. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा होती. त्याला पाहून असं वाटत होतं की मी त्याच्यावर नाराज आहे हे त्याला समजलं होतं. तो माझा मोठा मुलगा आणि माझा लाडकाही होता. खरं तर मला माझ्या तिन्ही मुलांवर सारखंच प्रेम होतं, पण समीरवर माझं प्रेम थोडंसं जास्तच होतं. पप्पा, तुम्ही माझ्यावर रागावलात का? तो माझ्या अगदी जवळ येऊन बसला आणि हळू आवाजात विचारू लागला, पण माझ्यात एक शब्द बोलायचीही ताकद उरली नव्हती. मला वाटत होतं की मी काही बोललो तर आधी डोळ्यांतून अश्रू बाहेर पडतील आणि ते मला अजिबात नको होतं. मला माझ्या मुलांसमोर स्वतःला कमकुवत दाखवायचं नव्हतं. मी मान खाली घालून शांत बसलो होतो. इतक्यात समीरने अचानक मला मिठी मारली आणि म्हणाला, पप्पा, तुम्ही यासाठी रागवलात ना की आम्ही रात्री तुमच्याशी न बोलता झोपायला गेलो? पण पप्पा, खूप थंडी होती आणि मुलंही झोपेमुळे त्रासली होती. मग आम्ही कसं थांबलो असतो? आणि आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की तुम्ही झोपा, सकाळी सगळ्या गप्पा मारू, पण तुम्ही तरीही आमची वाट पाहत बसलात. तो स्वतःच प्रश्न विचारत होता आणि स्वतःच त्यांची उत्तरही देत होता. त्याने कारण अगदी बरोबर ओळखलं होतं, कारण मी खरंच त्याच गोष्टीमुळे दुखावलं होतं की ते माझ्याशी न भेटताच आपल्या खोलीत गेले होते. आता मी त्याच्याशी शांत राहू शकत नव्हतो, म्हणून शेवटी मी मनातील वेदना त्याच्यासमोर मांडल्या. हो बाळा, तुम्हाला तर आता फक्त तुमची मुलंच प्रिय आहेत. या म्हाताऱ्या बापाचं काय? तो तर आता आयुष्याचे उरलेले दिवस ढकलतोय. मी रागवलेलो नाही, मला सगळं समजतं. मी मनावर दगड ठेवून हे शब्द उच्चारले होते. समीरच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मला क्षणभर राग आला, पण लगेच मनात विचार चमकून गेला की अजून 2 मुलं माझ्याकडे आलीही नव्हती आणि हा तरी माझ्या नाराजीची काळजी घेत माझ्याकडे आला होता. खरंच त्याने मोठा मुलगा असल्याचं कर्तव्य निभावलं होतं. पप्पा, रागवू नका ना, मी तुमची माफी मागतो ना, असं म्हणत त्याने दोन्ही कान पकडले. ते पाहून माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं आणि मी त्याच्यावर जास्त वेळ रुसून राहू शकलो नाही. ठीक आहे बाळा, सोड आता ते सगळं. सांग, तुम्ही सगळे व्यवस्थित आहात ना? आणि आरव, विहान, परी, अनया, वेद सगळे बरे आहेत ना? मी प्रेमाने त्यांची विचारपूस करू लागलो. हो पप्पा, सगळे अगदी व्यवस्थित आहेत आणि आम्हीही छान आहोत. पण तुम्ही सांगा, तुमची तब्येत कशी आहे? समीर काळजीने विचारू लागला. मग आम्ही बराच वेळ अशाच गप्पा मारत बसलो. पण थोड्याच वेळात त्याने हट्ट धरला की मी आज नाश्ता सगळ्यांसोबत बाहेर येऊन करावा. शेवटी त्याच्या आग्रहाखातर मी उठलो आणि तो मला घेऊन जेवणाच्या मोठ्या दालनात आला. जेवणाच्या टेबलाभोवती सगळेजण बसून नाश्ता करत होते. आपल्या मुलांना आणि नातवंडांना एकत्र पाहून माधवरावांच्या मनात जणू समाधानाची एक उबदार लहर पसरली. नाश्ता झाल्यानंतर सगळेजण बाहेर बागेत आले. तोपर्यंत ऊनही छान पडलं होतं. त्या कोवळ्या उन्हाकडे पाहून माधवरावांचं मन आणखी प्रसन्न झालं, कारण मागचे 2 दिवस सूर्याचं दर्शनही झालं नव्हतं. हिवाळ्यात ऊन नसेल तर जणू शरीरातील सगळी ताकदच मंदावल्यासारखी वाटते, पण एकदा ऊन पडलं की अंगात पुन्हा चैतन्य संचारतं. आज घरात वेगळीच गजबज होती. आरव, विहान, परी, अनया आणि वेद बागेत खेळत होते आणि त्यांना पाहून माधवरावांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटलं होतं. त्यांची मुलं त्यांच्या नजरेसमोर होती आणि ते देवाकडे मनोमन प्रार्थना करत होते की त्यांच्या लेकरांना कायम असंच सुखी ठेवावं. हीच ती आनंदाची चाहुल होती जी त्यांच्या घरात वर्षातून कदाचित एकदाच यायची. या क्षणांसाठी त्यांना कित्येक महिने वाट पाहावी लागायची. हे सगळं पाहताना त्यांचं मन आनंदाने भरून गेलं होतं. पण पुढच्या क्षणी मनात विचार चमकून गेला की काही दिवसांनी ही सगळी माणसं पुन्हा निघून जाणार आहेत आणि त्यांच्यानंतर पुन्हा तेच रिकामं घर, तीच शांतता आणि तोच भयानक एकटेपणा त्यांच्या वाटेला येणार होता. आता त्या एकटेपणाची भीती त्यांच्या मनात दिवसेंदिवस वाढत चालली होती. त्यांना मनापासून वाटत होतं की मुलं आणि नातवंड कायम इथेच राहावीत, या घरातच हसता खेळता संसार करावा, म्हणजे आयुष्याचे उरलेले दिवस ते समाधानाने जगू शकतील. मुलांच्या एका दर्शनासाठी ते दिवसेंदिवस आतुर होत राहायचे आणि जर सगळेजण इथेच राहिले तर ही तगमग कायमची संपून जाईल असं त्यांना वाटत होतं. पण कितीही विनंती केली तरी त्यांची मुलं त्यांच्या मनाची गोष्ट ऐकायला तयार नव्हती. वेळ कधी भराभर निघून जात होता हे कुणालाच कळलं नाही.
मुलं 15 दिवसांसाठी आली होती आणि आता त्यांना येऊन 1 आठवडा उलटून गेला होता. दिवस कसे उडून गेले हे माधवरावांनाही समजलं नाही. जसजसा वेळ पुढे सरकत होता तसतसं त्यांचं मन अधिक बेचैन होत होतं. हे आनंदाचे दिवस एवढ्या लवकर का संपत आहेत आणि आपण पुन्हा त्या एकाकी आयुष्याकडे का चाललो आहोत हा विचार त्यांना आतून अस्वस्थ करत होता. एक दिवस सगळेजण नाश्त्याच्या टेबलवर बसले होते तेव्हा माधवरावांनी पुन्हा एकदा मनातील इच्छा मुलांसमोर मांडायचं ठरवलं. त्यांनी धीर एकवटला आणि म्हणाले, समीर बाळा, मला वाटतं आता तुम्ही सगळ्यांनी कायम इथेच राहावं. आयुष्याचे शेवटचे दिवस मला मुलांपासून दूर राहून जगायचे नाहीत. आता तुमच्याशिवाय राहणं मला सहन होत नाही. हे बोलताना त्यांनी स्वतःला खूप सावरलं होतं, पण त्यांच्या शब्दांनी मुलांच्या चेहऱ्यावरची चमक क्षणात नाहीशी झाली. पप्पा, तुम्ही काय बोलताय? आम्ही इथे कायम कसे राहू? आमचा व्यवसाय, घर, मुलांचं शिक्षण सगळं तिकडे आहे. इथे राहून आम्ही करणार तरी काय? आणि खरं सांगायचं तर इथे आता उरलंय तरी काय? धाकटा मुलगा यश लगेच बोलून गेला. त्याचे शब्द ऐकून माधवरावांच्या मनाला खोल वेदना झाल्या. समीर आणि निखिल मात्र शांतपणे मान खाली घालून बसले होते. तेही इथे राहणार नाहीत हे माधवरावांना माहीत होतं, पण त्यांनी किमान काहीतरी बोलावं अशी अपेक्षा मात्र होती. बाळा, या भारतात तुमचा बाप आहे, तुमचं स्वतःचं घर आहे आणि या घरात तुमच्या आईच्या असंख्य आठवणी आहेत. माझा व्यवसाय आहे, ही संपत्ती आहे, हे सगळं शेवटी तुमचंच तर आहे ना? माधवरावांनी हळू आवाजात सांगितलं. तेवढ्यात आतापर्यंत शांत बसलेला समीर बोलू लागला. पप्पा, यश चुकीचं बोलत नाहीये. आमचं सगळं आयुष्य तिकडे उभं आहे. मग आम्ही इथे कसं राहणार? आणि आम्ही तुम्हाला कित्येक वर्षांपासून सांगतोय ना की तुम्ही आमच्यासोबत परदेशात चला. आईने तेव्हा आमचं ऐकलं नाही आणि आता ती या जगातही नाही, पण तरीही मी आज पुन्हा तेच सांगतो, तुम्ही आमच्यासोबत चला. समीरने पुन्हा तीच गोष्ट त्यांच्यासमोर ठेवली जी तो कित्येक वर्षांपासून सांगत होता. मुलांनी स्वतः इथे राहण्याचा विचार कधीच केला नव्हता. ते कायम माधवरावांनाच परदेशात येण्याचा आग्रह करत होते, पण सत्य हे होतं की माधवरावांना आपली मायभूमी सोडून कुठेच जायचं नव्हतं. या घराशी जोडलेल्या आठवणी आणि या देशाशी असलेलं माझं नातं खूप खोल होतं. मी माझा इतका सुंदर आणि प्रिय देश सोडून परदेशात कसं जाऊ शकलो असतो? बाळांनो, मी हे घर आणि तुमच्या आईच्या आठवणी सोडून कुठेच जाऊ शकत नाही. या घरात तिच्या असंख्य आठवणी आहेत. तुम्हाला इथे राहायचं नसेल तर राहू नका, पण मला तुमच्यासोबत परदेशात जाण्यासाठी जबरदस्ती करू नका, माधवरावांनी भरून आलेल्या डोळ्यांनी म्हटलं. हे बोलताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. त्यांना आतून असं वाटत होतं की त्यांच्या मुलांना आता त्यांच्याबद्दल काहीच प्रेम उरलेलं नाही आणि खरं पाहिलं तर त्यांना तेच सत्य वाटत होतं. ते वर्षभर मुलांच्या एका दर्शनासाठी आतुर राहत होते आणि मुलांना मात्र त्यांच्या एकटेपणाची, त्यांच्या वेदनेची किंचितही जाणीव नव्हती. वृद्ध बाप एकट्या घरात दिवस कसे काढतोय याचा विचारही कुणाच्या मनात येत नव्हता. माधवराव अचानक खुर्चीतून उठले आणि थेट आपल्या खोलीत निघून गेले, पण त्यांच्या मनाला सर्वात जास्त वेदना तेव्हा झाल्या जेव्हा त्यांच्या मागे एकही मुलगा किंवा सून आली नाही. उलट सगळेजण तिथे शांतपणे बसून जेवण करत राहिले. त्या क्षणी माधवरावांच्या मनात विचार आला की हे खरंच माझी स्वतःची लेकरं आहेत का? ते खूप वेळ खोलीत एकटेच बसून राहिले. अचानक दरवाजा उघडल्याचा आवाज आला. तेव्हा त्यांनी अंगावरचं पांघरून अजून घट्ट ओढून घेतलं. त्यांनी पाहिलं सुद्धा नाही की दारात कोण उभा आहे, कारण त्यांना वाटलं होतं की नक्कीच निखिल आला असेल आणि त्यांचा अंदाज खरा ठरला. काही क्षणांनी त्यांनी पांघरून बाजूला केलं तर खोलीत तिन्ही मुलं आणि तिन्ही सुना उभ्या होत्या. पप्पा, तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका, समीर शांत आवाजात म्हणाला. त्याला वाटत होतं की काही दिवस सगळेजण इथे राहिले की माधवराव आनंदी होतील, पण त्याला हे समजत नव्हतं की माधवराव आपल्या मुलांवर किती जीवापाड प्रेम करतात आणि आयुष्याचे शेवटचे दिवस त्यांच्यासोबतच घालवू इच्छितात. तुम्हाला काय कळणार एका बापाचं एकटेपण काय असतं ते? या घरात माझे दिवस कसे जातात हे मी कुणाला सांगू? संपूर्ण घरात कायम शांतता असते. मन मोकळं करायला एकही माणूस नाही. तुम्हाला फोन केला की तुम्ही म्हणता आम्ही कामात आहोत. मग मी कोणाकडे जाऊ, कोणाशी बोलू? माधवराव अखेर सगळ्यांवरच कोसळले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण त्याचवेळी अनेक वर्षांचं दुःख आणि रागही बाहेर पडत होता. वय वाढलं होतं, पण त्यांचा राग अजूनही तरुणपणीसारखाच तीव्र होता. आयुष्यात त्यांनी कधी कुठल्या गोष्टीची कमतरता भासू दिली नव्हती, पण आता या एकटेपणामुळे ते आतून चिडचिडे आणि तुटलेले झाले होते. त्यांच्या या शब्दानंतर खोलीत पूर्ण शांतता पसरली. तिन्ही मुलं मान खाली घालून बसले होते आणि सुना देखील गप्प होत्या. तेवढ्यात अचानक स्वराने अशी गोष्ट बोलली की माधवरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. पप्पा, आम्हाला तुमचं दुःख समजतं. एकटं आयुष्य जगणं किती कठीण असतं हे आम्ही समजू शकतो, पण यावर एक उपाय माझ्याकडे आहे, स्वराने शांतपणे म्हटलं. तिचं बोलणं ऐकताच सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. माधवराव सुद्धा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. त्यांना क्षणभर वाटलं की कदाचित ती सगळ्यांनी इथेच कायम राहावं असं म्हणणार आहे, पण पुढच्या क्षणी तिने अशी गोष्ट बोलली की माधवरावांच्या पायाखालची जमीनच निघून गेली. ती अशी गोष्ट कशी बोलू शकते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता.
त्यांनी तिला थेट काही विचारलं नाही, पण त्यांच्या नजरेत हजारो प्रश्न होते. स्वरा, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? समीरने तिच्याकडे पाहत विचारलं. माझं म्हणणं इतकंच आहे की जर पप्पांना एकटेपणा सहन होत नसेल तर त्यांच्यासाठी एखादी सोबत शोधली तर मग त्यांना एकटं आयुष्य जगावं लागणार नाही आणि त्यांचं मनही रमून जाईल. धाकटी सून साक्षीने हे शब्द उच्चारताच माधवरावांचा राग अक्षरशः अनावर झाला. त्यांच्या डोळ्यात संताप स्पष्ट दिसत होता. त्यांना साक्षीवर आणि आपल्या सगळ्या मुलांवर प्रचंड राग आला होता. ती असा विचार तरी कसा करू शकते हेच त्यांना समजत नव्हतं. या वयात ते लग्न कसं करू शकतात आणि त्यांच्यासारख्या वृद्ध माणसाशी लग्न करायला कोण तयार होईल? साक्षी, तू काय बोलते आहेस? तू शुद्धीत आहे ना? माधवराव काही बोलणार इतक्या समीरच तिच्यावर चिडला, पण साक्षीही शांत बसणाऱ्यांपैकी नव्हती. दादा, मी असं काय चुकीचं बोलले? मला तर पप्पांच्या त्रासावर हाच एक योग्य उपाय वाटतो. यामुळे पप्पांचं मनही रमेल आणि त्यांना एकटेपणाही जाणवणार नाही. आणि यात चुकीचं तरी काय आहे? आम्ही त्यांचं लग्नच तर लावून देतोय, काही गैर तर करत नाही ना? ती स्वतःचं मत ठामपणे मांडत होती. माधवरावांना विश्वासच बसत नव्हता की त्यांची सून असा विचार करू शकते. बस करा आता, मला याबद्दल एक शब्दही ऐकायचा नाही. तुम्ही मला नेमकं काय समजता? मी काही खेळणं आहे का ज्याच्यासोबत मनाला येईल तसं वागाल? या वयात लग्न करताना मी लोकांना चांगला दिसेन का? माधवरावांनी कठोर आवाजात विचारलं आणि क्षणात खोली शांतता पसरली. काही वेळ कुणीच बोललं नाही, पण थोड्या वेळाने साक्षी पुन्हा हळू आवाजात बोलू लागली. पप्पा, मी काही चुकीचं बोलत नाहीये. लग्न करणं हा प्रत्येकाचा अधिकार असतो आणि लोकांचं काय? त्यांचं कामच बोलत राहणं असतं. लोक काहीही बोलतील, पण तुमचं दुःख समजून घेणारं आहेत का? मग तुम्ही त्यांच्या विचारांची एवढी काळजी का करता? साक्षी अजूनही आपल्या मतावर ठाम होती आणि माधवरावांना समजवण्याचा प्रयत्न करत होती. पण माधवरावांचा राग आता शिगेला पोहोचला होता. त्यांनी लगेच सगळ्यांना खोलीबाहेर जाण्यास सांगितलं. त्यांच्या मनात एकच विचार घोंगावत होता की मुलं आणि सुना किती स्वार्थी आहेत. या वयात त्यांना लोकांसमोर हसण्याचा विषय बनवायचं होतं का? जर कुणाला कळलं तर लोक काय म्हणतील? 65 वर्षांच्या वृद्धाला लग्नाची हौस सुटली आहे, असंच ना? त्या दिवशी माधवरावांना वाटलं की त्यांनी रागावून सगळ्यांना खोलीबाहेर काढलं आहे, त्यामुळे आता हा विषय कायमचा संपेल. पण तसं झालंच नाही. काही दिवसांनी एकदा माधवराव बागेत बसून ऊन खात होते. तेवढ्या साक्षी येऊन त्यांच्या शेजारी बसली. तिचं येणं पाहूनच माधवरावांना काहीसं समजलं होतं, पण मनात विचार आला की एकदा नकार दिल्यावरही ती पुन्हा तोच विषय कसा काय काढू शकते? आणि खरंच काही क्षणांनी तिने पुन्हा लग्नाचाच विषय छेडला. माधवरावांना आश्चर्य वाटत होतं की या सगळ्यांना अचानक काय झालंय. ते शांतपणे ऐकत राहिले आणि साक्षी इतकंच सांगून तिथून निघून गेली की त्यांनी या गोष्टीचा एकदा नीट विचार करावा. ती गेल्यानंतर मात्र माधवरावांच्या मनात अनेक विचारांचं वादळ उठलं. कधी त्यांना वाटायचं की साक्षी चुकीची बोलत नाहीये, तर कधी वाटायचं की या वयात लग्न केलं तर लोक खूप नावं ठेवतील. दिवस पुढे जात होते आणि आता फक्त साक्षीच नाही तर स्वरा आणि प्रियाही तिच्या बाजूने बोलू लागल्या होत्या. इतकंच नाही तर मुलंही त्यांना समजावू लागली. रोजच्या आग्रहामुळे शेवटी माधवराव हळूहळू मावाळ झाले. आता त्यांच्या मनालाही वाटू लागलं की कदाचित सगळे चुकीचं बोलत नाहीत. जर खरंच कुणी सोबत असेल तर आयुष्याचे उरलेले दिवस एकटेपणाशिवाय आणि शांततेत जातील. शेवटी एक दिवस त्यांनी सगळ्यांसमोर होकार दिला आणि त्या क्षणी घरात जणू सणासारखं वातावरण तयार झालं. आणि काहीच दिवसात मुलांनी माधवरावांचं लग्न एका तरुण मुलीसोबत लावून दिलं. तिच्या आणि माधवरावांच्या वयात आभाळा एवढं अंतर होतं. सुरुवातीला माधवरावांना वाटलं की कदाचित मुलांनी घेतलेला निर्णय चुकीचा नाही, पण त्यांना अजिबात कल्पना नव्हती की लवकरच त्यांचा हा विचार पूर्णपणे बदलणार आहे. मुलांनी त्यांचं लग्न लावून दिलं आणि जणू आपली जबाबदारी संपल्यासारखे निर्धास्तपणे परदेशात निघून गेले. आता त्या मोठ्या घरात माधवराव एकटे नव्हते, त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही राहत होती. त्यांच्या आयुष्यात आता खूप बदल झाला होता. घरात सतत कुणाचं बोलणं, हसणं, गप्पा आणि हालचाल सुरू असायची. त्यांची पत्नी वयाने खूप लहान आणि खूपच खोडकर स्वभावाची होती. ती कायम हसतमुख असायची. कधी इकडे तर कधी तिकडे उड्या मारत फिरायची. तिचं ते हसतमुख आणि चैतन्याने भरलेलं रूप माधवरावांना खूप आवडायचं. त्यांना असं वाटायचं की त्यांच्या घरात पुन्हा एकदा आनंद आणि उत्साह परत आला आहे. कधी कधी ते स्वतःच विचार करायचे की कोणती अशी वेळ तिच्यावर आली असेल ज्यामुळे तिने त्यांच्यासारख्या वृद्ध माणसाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल. पण पुढच्या क्षणी ते हे सगळे विचार मनातून दूर सारायचे, कारण त्यांच्या आयुष्यातलं एकटेपण आता संपलं होतं. त्यांना एक अशी सोबत मिळाली होती जी त्यांची मनापासून काळजी घेत होती. ती त्यांना कधीच एकटं वाटू देत नव्हती. पूर्वी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ शांत आणि उदास असायची, पण आता सगळंच बदललं होतं. आता स्वयंपाकघरातून बांगड्यांचा मंद आवाज ऐकू यायचा. गरमागरम पराठे आणि वेगवेगळ्या पदार्थांचा सुगंध घरभर दरवळायचा
अनेक वर्ष एकटेपणात जगणारे माधवराव अचानक अशा जगात आले होते जिथे कुणीतरी त्यांच्या कपड्यांना इस्त्री करत होतं, तर कुणीतरी त्यांच्या ग्रंथालयातील पुस्तकं प्रेमाने नीट लावत होतं. ती जेव्हा त्यांच्या खोलीत यायची तेव्हा जणू संपूर्ण खोलीत जीव ओतला गेल्यासारखं वाटायचं. तिच्या हास्यात अशी एक निरागस खणखण होती जी सुरुवातीला माधवरावांच्या रुद्ध कानांना खूप गोड वाटू लागली होती. ते तिला पाहत बसायचे. ती कशी फुलपाखरासारखी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत भिरभिरत फिरत असते. तिला पाहून माधवरावांना त्यांच्या तरुणपणाचे दिवस आठवू लागले होते, कारण तेही त्यांच्या तरुण वयात असेच उत्साही आणि चैतन्याने भरलेले होते. आता त्यांनाही वाटू लागलं होतं की तिच्या सहवासात ते पुन्हा एकदा तरुण होत आहेत. त्यांच्या तब्येतीतही हळूहळू बदल जाणवू लागला होता. तिचं सतत बोलणं, हसणं, चिडवणं आणि खोड्या काढणं त्यांना खूप आवडू लागलं होतं. पण त्यांना अजून हे माहीत नव्हतं की काही दिवसांनी त्यांना या सगळ्याची इतकी सवय लागणार आहे की तिच्याशिवाय एक क्षणही त्यांना असह्य वाटू लागेल. पण माधवरावांना अजिबात कल्पना नव्हती की काही दिवसांनी त्यांची ही विचारसरणी बदलून जाणार आहे. परदेशात राहणारे त्यांची मुलं फक्त फोनवर त्यांची विचारपूस करत असत. पण निशा त्यांच्या आयुष्यात आल्यापासून माधवरावांना असं वाटू लागलं होतं की देवाने त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत पुन्हा आनंदाचे रंग भरण्यासाठीच तिला त्यांच्या आयुष्यात पाठवलं आहे. निशा खूपच खोडकर स्वभावाची होती. कधी ती त्यांचा चष्मा लपवून ठेवायची, तर कधी त्यांची काठी दुसरीकडे ठेवून स्वतःच खिदळत बसायची. माधवराव वरून राग दाखवायचे आणि तिला ओरडण्याचा प्रयत्न करायचे, मला वेडं बनवू नकोस. पण खरं तर तिच्या त्या बालिश खोड्या त्यांना आतून खूप आनंद देत असत. संध्याकाळी दोघं बागेत बसायचे तेव्हा निशा तासनतास आपल्या महाविद्यालयाच्या गोष्टी सांगत राहायची. तिच्या बोलण्यात इतका उत्साह असायचा की माधवरावही नकळत तिच्या दुनियेत हरवून जायचे. पण जसजसा वेळ पुढे जात होता तसतसं तिचं हे सतत चुळबुळ करणं त्यांना थकवू लागलं. या वयात त्यांच्या शरीराला शांतता आणि निवांतपणा हवा होता. पण निशाची अखंड धावपळ, खोड्या आणि चंचलपणा आता त्यांना जड वाटू लागला होता. रात्री ती वेळेवर त्यांना हृदयाच्या गोळ्या द्यायची. त्यावेळी तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असायची जी माधवरावांना समजत नव्हती. ती खूप काळजीपूर्वक त्यांचं पांघरूण नीट करायची आणि शुभरात्री म्हणत दुसऱ्या खोलीत निघून जायची. ती त्यांची पत्नी होती, पण तरीही ती त्यांच्यासोबत एकाच खोलीत राहत नव्हती. सुरुवातीला माधवरावांना वाटलं की ती त्यांच्या आरामाची काळजी घेत असेल. त्यांना लवकर झोपायची सवय होती आणि ती अजून खूप तरुण होती. इतक्या लवकर तिला झोप कशी लागणार? माधवराव रात्री पलंगावर पडून छताकडे पाहत राहायचे आणि मनात विचार करायचे की इतकी चंचल मुलगी त्या शांत खोलीत एकटी कशी राहत असेल. मग स्वतःच उत्तरही द्यायचे की कदाचित ती उशिरापर्यंत दूरचित्रवाणी पाहत असेल किंवा मैत्रिणींशी फोनवर गप्पा मारत असेल. प्रश्नही ते स्वतःलाच विचारायचे आणि उत्तरही स्वतःच द्यायचे. पण आता हेच प्रश्न त्यांच्या मनात वारंवार फिरू लागले होते. एक दिवस माधवराव बागेत ऊन खात बसण्यासाठी बाहेर आले तेव्हा निशा तिथे बसून मोबाईल पाहत होती. तो मोबाईल सुद्धा माधवरावांनीच तिला घेऊन दिला होता, कारण तिच्याकडे आधी फोन नव्हता. दिवसभर ती कंटाळत असेल याची त्यांना जाणीव होती. ते हळूहळू तिच्या मागून गेले आणि तिला अचानक घाबरवायचं ठरवलं, कारण तीही नेहमी त्यांच्यासोबत असेच खोडकर प्रकार करत असे. पण ते जवळ पोहोचताच निशा घाबरून गेली आणि तिने घाईघाईने मोबाईल लपवला. ते पाहून माधवरावांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण तो फोन त्यांनीच तिला स्वतःच्या इच्छेने दिला होता. निशा, काय झालं? तू एवढी घाबरत आहेस का? आणि मोबाईल का लपवत आहेस? त्यांनी शांतपणे विचारलं. पण त्यांचा प्रश्न ऐकताच ती आणखी गोंधळली. ती अजून खूप लहान वयाची मुलगी होती आणि बहुतेक तिला वाटत होतं की एखादं कारण सांगितलं की माधवराव सहज विश्वास ठेवतील. काही दिवसांपासून तिचं वागणं माधवरावांना थोडंसं विचित्र वाटू लागलं होतं. त्यांना असं जाणवत होतं की ती त्यांच्यापासून काहीतरी लपवत आहे, पण त्यांनी कधीही थेट तिला काही विचारलं नव्हतं. प्रत्येक वेळी स्वतःचाच गैरसमज असेल असं समजून त्यांनी तो विचार मनातून काढून टाकला होता. पण आता मात्र ही गोष्ट दिवसेंदिवस वाढत चालली होती. पण माधवरावांना अजिबात कल्पना नव्हती की काही दिवसांनी त्यांची ही विचारसरणी बदलून जाणार आहे. प्रत्येक वेळी स्वतःचाच गैरसमज असेल असं समजून त्यांनी तो विचार मनातून काढून टाकला होता. पण निशाचं असं अचानक गोंधळून जाणं माधवरावांना खूप विचित्र वाटलं होतं. त्यांनी याआधी कधी तिच्यावर उघडपणे संशय घेतला नव्हता, पण यावेळीही त्यांनी विषय पुढे वाढवला नाही आणि शांतच राहिले. ते तिथेच खुर्चीवर बसले आणि निशाला तिच्या हातचा कडक चहा बनवायला सांगितलं. ती लगेच उठून आत निघून गेली. माधवराव मात्र विचारांच्या गर्दीत हरवून गेले होते. नेमकं असं काय आहे जे निशा त्यांच्यापासून लपवत होती? त्यांनी डोळे मिटले आणि खुर्चीला टेकून शांत बसून राहिले. काही वेळाने त्यांना पावलांचा आवाज ऐकू आला. त्यांनी डोळे उघडले तर समोर निशा उभी होती. तिच्या हातात चहाचा कप होता आणि चेहऱ्यावर नेहमीसारखंच हसू
बहुतेक तिला वाटलं होतं की माधवरावांना तिच्यावर काही संशय आलेला नाही, पण खरं तर त्यांच्या मनात संशयाचं बीज आधीच रुजलं होतं आणि आता ते मनातून काढणं त्यांच्यासाठी कठीण होत चाललं होतं. त्यांना तिच्यावर संशय घ्यायचाही नव्हता, पण तिच्या काही हालचाली अशा होत्या की मनात प्रश्न निर्माण होत होते. त्यांनी तिला बसण्याचा इशारा केला, तर ती त्यांच्या शेजारच्या खुर्चीत येऊन बसली. बराच वेळ दोघं इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिले. माधवरावांनी पुन्हा तिला काही विचारलं नाही, कारण त्यांना तिची सावधगिरी वाढवायची नव्हती. ते शांतपणे तिच्याशी बोलूनच सत्य जाणून घ्यायचं ठरवत होते. पण एवढा वेळ बोलूनही त्यांनी तिला क्षणभरसुद्धा जाणवू दिलं नाही की त्यांच्या मनात तिच्याबद्दल संशय निर्माण झाला आहे. निशा नेहमीप्रमाणेच हसत खेळत बोलत राहिली. काही वेळाने माधवरावांना थकवा जाणवू लागला आणि ते आपल्या खोलीत जाऊन पलंगावर पडले. दुपारी ते नेहमी थोडा वेळ विश्रांती घेत असत, पण आज त्यांच्या डोक्यात विचारांचं जाळं इतकं घट्ट अडकलं होतं की त्यांना झोपच लागत नव्हती. अचानक त्यांनी घड्याळाकडे पाहिलं तर संध्याकाळचे 4 वाजले होते. पूजा करण्याची वेळ झाली होती. ते लगेच उठले आणि देवघरात गेले. बाहेर थंडी वाढू लागली होती, पण तरीही त्यांचं मन बागेत बसण्याकडे ओढ घेत होतं. निशा बहुतेक त्यावेळी स्वयंपाकघरात होती. घरात अनेक नोकर होते, पण माधवरावांसाठी जेवण ती स्वतःच्या हातानेच बनवत असे. तिला असं वाटायचं की आपल्या माणसासाठी स्वतःच्या हातचं अन्न बनवण्यात वेगळंच प्रेम असतं. माधवरावांनी तिला अनेकदा समजावलं होतं की एवढं काम करू नकोस, नोकर आहेतच सगळ्यासाठी, पण ती कधीच ऐकत नव्हती. माधवराव रक्तदाबाचे रुग्ण होते आणि वेळेवर औषधं घेणं त्यांच्यासाठी खूप गरजेचं होतं. पण खरं सांगायचं तर ते अनेकदा स्वतःची औषधं घ्यायलाच विसरायचे. म्हणून निशाने ही जबाबदारी स्वतःवर घेतली होती. ती घरात आल्यापासून औषधं देण्यापासून ते जेवण, कपडे आणि त्यांच्या छोट्यातल्या छोट्या गरजांची काळजी घेत होती. एका चांगल्या पत्नीची भूमिका ती मनापासून निभावत होती. त्या दिवशीही तिने वेळेवर औषधे दिली आणि लगेच निघून गेली, पण आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चिंता दिसत होती. तरीही माधवरावांनी तिला काही विचारलं नाही. मात्र त्यांच्या मनात आता सतत एकच विचार सुरू होता. त्यांना वाटू लागलं होतं की कदाचित ते तिच्या आयुष्याची जबाबदारी नीट पार पाडू शकत नाहीत. कधी कधी तर त्यांना वाटायचं की निशा त्यांना फसवत तर नाही ना, कारण ती अजून खूप तरुण होती, आजच्या काळातली मुलगी होती. त्यांना असं वाटायचं की कदाचित ती मोबाईलवर कुणाशी तरी सतत संपर्कात असावी आणि कदाचित त्याच व्यक्तीवर तिचं प्रेमही असावं, म्हणूनच ती त्यांच्या खोलीत राहत नसावी, जेणेकरून तिचं गुपित त्यांना कळणार नाही. माधवरावांच्या मनात रोज नवनवे विचार घोंगावत होते, पण त्यांना अजूनही माहीत नव्हतं की खरी गोष्ट त्यांच्या कल्पनेपेक्षाही खूप मोठी होती. ते दररोज स्वतःला धीर द्यायचे की आज निशाला सगळं स्पष्ट विचारायचंच, पण प्रत्येक वेळी त्यांची हिंमतच होत नव्हती. त्यांना भीती वाटायची की जर आपला संशय चुकीचा ठरला तर त्यांच्या या प्रश्नांमुळे निशाचं मन दुखावेल, कारण एक सत्य मात्र नाकारता येत नव्हतं. निशा तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत होती. मग माधवराव तिला हे सगळं थेट कसं विचारणार होते? त्या रात्रीसुद्धा त्यांनी कसाबसा डोळा लावला. रोज त्यांच्या मनात असंख्य प्रश्न उठत होते आणि आतून एक भीती त्यांना सतावत होती. कुठे निशा त्यांना कायमची सोडून तर जाणार नाही ना? कुठे ती दुसऱ्या कोणासोबत संसार करण्याचा विचार तर करत नाही ना? असे अनेक विचार त्यांच्या मनात सतत फिरत होते आणि त्यांच्यावर त्यांचं स्वतःचंही नियंत्रण उरलं नव्हतं. एक दिवस निशाने त्यांना औषधं दिली आणि नेहमीप्रमाणे खोलीबाहेर गेली. पण त्या दिवशी माधवरावांनी ठरवलं की आज या रहस्याचा शेवट करायचाच. निशा आपल्या खोलीत एकटी काय करते, ती कोणाशी बोलते, हे सगळं त्यांना आता जाणून घ्यायचंच होतं, कारण त्यांच्या मनातली अस्वस्थता आता सहन होण्याच्या पलीकडे गेली होती. त्यांना आतून सतत भीती वाटत होती की जर निशा त्यांना सोडून गेली तर ते पुन्हा एकटेपणात कसं जगणार. आता तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही त्यांना असंही वाटत होती. निशा खोलीत गेल्यानंतर काही वेळाने माधवराव शांतपणे बाहेर आले आणि तिच्या मागोमाग चालत तिच्या खोलीजवळ पोहोचले. पण तिथे पोहोचताच त्यांच्या कानावर आतून रडण्याचा आवाज आला. ते क्षणभर थबकले. आत कोण रडत होतं? त्याचवेळी त्यांना एखाद्या लहान मुलाच्या रडण्याचाही आवाज ऐकू आला. आता मात्र त्यांच्या मनातला संशय आणखी गडद झाला. त्यांनी धाडस करून दरवाजा उघडला आणि पुढच्या क्षणी त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. निशा पलंगावर नव्हती, तर खोलीच्या कोपऱ्यात एकटी बसून रडत होती. तिच्या हातात मोबाईल होता आणि स्क्रीनवर एका छोट्या मुलाचं छायाचित्र दिसत होतं. माधवराव काही क्षण स्तब्धच उभे राहिले. तेवढ्यात निशाचे शब्द त्यांच्या कानावर पडले आणि त्यांचा श्वासच अडखळला. माझ्या लेकरा, आई तुझ्यापासून खूप दूर आहे रे, ती हुंदके देत बोलत होती. माधवराव पुढे सरकताच निशाने वर पाहिलं आणि त्यांना समोर पाहताच तिच्या चेहऱ्यावर भीती पसरली. ती घाईघाईने उठून उभी राहिली. निशा, हे सगळं काय आहे? जर तुला मला फसवायचंच होतं तर माझ्याशी लग्न का केलंस? माधवरावांच्या आवाजात वेदना आणि संताप दोन्ही मिसळले होते.
ते शब्द ऐकताच निशा आणखी जोरात रडू लागली आणि थेट त्यांच्या पायांजवळ बसली. तुम्ही जे समजताय तसं काहीच नाही, तुम्ही मला चुकीचं समजताय, ती सतत रडत रडत म्हणत होती. पण त्या क्षणी माधवरावांचा विश्वास पूर्णपणे ढासळला होता. मी कधीच विचारही केला नव्हता की तू मला फसवशील. मी तुला इतका मान दिला, तुझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली, तुला कधी कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही आणि तू माझ्याशीच विश्वासघात केलास. माधवराव संतापाने थरथरत तिच्यावर ओरडत होते. त्यांच्या हातापायांना कंप सुटला होता, पण निशा अजूनही त्यांच्या पायांना धरून रडत होती. तुम्ही मला चुकीचं समजताय, तुम्हाला पूर्ण सत्य माहीतच नाही, ती हुंदके देत म्हणाली. त्या क्षणी माधवराव अजूनही तिलाच दोष देत होते. पण पुढच्या क्षणी निशाने अशी गोष्ट सांगितली की माधवराव पूर्णपणे हादरून गेले. हो, मी तुमची दोषी आहे, कारण मी तुमच्यापासून एक सत्य लपवलं. पण कृपया मला फसवणूक करणारी म्हणू नका, कारण आपल्या नात्याची सुरुवात झाल्यापासून हे नातं पूर्ण प्रामाणिकपणे निभावत आले आहे. तिच्या या शब्दानंतर माधवराव स्तब्ध झाले. निशा, असं कोणतं सत्य आहे जे मला माहीत नाही, स्पष्ट सांग मला, त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं. आणि मग निशाने शांतपणे तिची संपूर्ण कहाणी सांगायला सुरुवात केली. मी आधीच विवाहित होते आणि मला 2 वर्षांचा एक मुलगाही आहे. मी त्याच्या खूप विनवण्या केल्या, त्याच्या पाया पडले, माझं मूल मला परत दे असं रडतरडत म्हणत राहिले, पण त्याला माझी किंचितही दया आली नाही. निशा हुंदके देत बोलत होती. त्या दिवशी माझ्या नवऱ्याने मला घरातून हाकलून दिल्यानंतर मी रस्त्यावर भरकटत इकडे तिकडे फिरत होते. शेवटी एका महिला निवारा केंद्रात पोहोचले. त्यांनी मला तिथे राहायला जागा दिली. मी गरीब आणि पूर्णपणे असह्य झाले होते. माझ्याकडे परत जाण्यासाठी कोणताच मार्ग उरला नव्हता. आईवडिलांशी माझं नातं त्या दिवशी संपलं होतं ज्या दिवशी मी घरातून पळून जाऊन त्याच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांच्या मानसन्मानाला मी धक्का दिला होता, त्यामुळे त्यांच्या घरी परत जाण्याचाही मला अधिकार उरला नव्हता. आणि नवऱ्याने तर मला आधीच टाकून दिलं होतं. ज्या प्रकारे त्याने मला घराबाहेर फेकलं, त्यानंतर पुन्हा गेल्यावर तो माझ्यावर दया करेल अशी 1% आशा नव्हती. निशाच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. हळूहळू त्या महिला निवारा केंद्रात राहता राहता 6 महिने गेले आणि एक दिवस तुमची मुलं तिथं आली. त्यांनी माझ्यासमोर तुमच्याशी लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मला काहीच समजत नव्हतं की मी काय निर्णय घ्यावा, पण एक गोष्ट मात्र मी कधीच करू शकले नाही, माझ्या मुलाला मनातून दूर करू शकले नाही. तो आजही मला प्रत्यक्षाने आठवतो. त्याची आठवण आली की माझं हृदय अक्षरशः तुटतं. तो कसा असेल, कुठे असेल, त्याला कोणी प्रेमाने जवळ घेत असेल का, हे विचार करून मी रोज आतून मरत होते. निशाची कहाणी ऐकताना माधवरावांच्या डोळ्यातही पाणी आलं. देवासाठी मला माफ करा, निशा हात जोडून रडत म्हणाली. मी तुमच्यापासून इतकं मोठं सत्य लपवलं, पण खरं सांगते, तुमच्या मुलांनी मला हे कुणालाही सांगू नकोस असं स्पष्ट बजावलं होतं. आणि मला सतत भीती वाटत होती की जर तुम्हाला सत्य कळलं तर तुम्हीही मला या घरातून बाहेर काढाल. मग मी कुठे गेले असते. ती थरथरत माफी मागत होती. माधवरावांनी हळूच तिचे थरथरणारे हात हातात घेतले आणि तिला अलगद उभं करून पलंगावर बसवलं. निशा, आता तुला रडायची काही गरज नाही आणि तू माझ्याशी कोणताही विश्वासघात केलेला नाहीस. उलट मीच तुझ्याबद्दल चुकीचा विचार केला, यासाठी मला तुझी माफी मागायला हवी. माधवराव शांतपणे म्हणाले. तू काळजी करू नकोस, मी स्वतः तुला तुझ्या मुलाजवळ घेऊन जाईन. माधवरावांचे शब्द ऐकताच निशाच्या डोळ्यात आशेचा प्रकाश चमकला. ती अविश्वासाने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. खरंच असं होऊ शकतं, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. तिचं ते निरागस बोलणं ऐकून माधवरावांच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. हो निशा, नक्की होऊ शकतं. त्या नीच माणसापासून मी तुझ्या मुलाला नक्की मुक्त करेन, तू अजिबात घाबरू नकोस. माधवरावांनी तिला धीर दिला आणि हळूहळू ती थोडी सावरली. दुसऱ्याच दिवशी माधवराव निशाला घेऊन त्या पत्त्यावर पोहोचले जिथे तिचा पहिला नवरा राहत होता. गाडी घरासमोर थांबताच तिथे एक विचित्र शांतता जाणवत होती. सुरुवातीला कुणी घरात नसावं असं वाटलं, पण पुढच्या क्षणी जे दृश्य समोर आलं ते पाहून निशा अक्षरशः ओरडू लागली. तिचा लहान मुलगा घराबाहेर उभा होता. ती धावत जाऊन त्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करू लागली, पण तेवढ्यात तिच्या नवऱ्याने तिला जोरात ढकलून दिलं. ते पाहताच माधवराव संतापाने त्याच्यावर धावून गेले आणि मुलाला त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्या माणसाने माधवरावांनाही ढकलून दिलं आणि मुलाला घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. इतक्या समोरून पोलीस गाडी येऊन थांबली, कारण माधवरावांनी आधीच पोलिसांना फोन करून तिथे बोलावून घेतलं होतं आणि ते अगदी योग्य वेळी तिथे पोहोचले होते. माधवरावांना चांगलंच माहीत होतं की अशा परिस्थितीत कायद्याची मदत घेणंच सर्वात योग्य ठरेल आणि त्यांचा तो निर्णय अगदी बरोबर ठरला. निशाचा पहिला नवरा आणि त्या दुसऱ्या माणसाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. निशाला तिचा मुलगा पुन्हा परत मिळाला. त्यानंतर ती कायमची माधवरावांसोबत राहू लागली आणि तिचा मुलगाही आता त्यांच्यासोबतच राहू लागला. खरं सांगायचं तर छोटा मुलगा माधवरावांना अगदी स्वतःच्या लेकरासारखाच वाटू लागला होता.
त्याच्या येण्याने त्यांच्या मनावरचं वर्षानुवर्षांचं ओझं हलकं झालं होतं, कारण त्यांनी एका आईला तिचं लेकरू परत मिळवून दिलं होतं. निशा मनाने खूप स्वच्छ आणि प्रामाणिक मुलगी होती. तिने हे नातं पूर्ण निष्ठेने निभावलं होतं आणि कदाचित म्हणूनच देवाने योग्य वेळी तिची मदत केली होती. नाहीतर तिचं लेकरू कायमचं तिच्यापासून दूर गेलं असतं. माधवराव आजही देवाचे मनापासून आभार मानायचे की योग्य वेळी त्यांनी तिथे पोहोचण्याची बुद्धी दिली. नाहीतर काय अनर्थ घडला असता याची कल्पनाही करवत नव्हती. वेळ हळूहळू पुढे सरकत गेला आणि बघता बघता त्या छोट्या ओमच्या गोड आवाजांनी त्या मोठ्या आणि एकेकाळी सुनसान घराची ओळखच बदलून टाकली. ज्या घरात पूर्वी कायम शांतता घुमायची तिथे आता सकाळपासून हास्याचे स्वर ऐकू येऊ लागले होते. ओम सतत माधवरावांच्या मागे पुढे फिरत राहायचा. कधी त्यांची काठी लपून ठेवायचा तर कधी त्यांच्या मांडीवर चढून म्हणायचा, दादू घोडा बना ना. आणि खरंच त्या छोट्या छोट्या खोड्यांनी माधवरावांच्या आयुष्यातलं सगळं एकटेपण नाहीसं करून टाकलं होतं. एक दिवस संध्याकाळी माधवराव बागेत बसले होते. तेवढ्यात ओम धावत आला आणि त्यांच्या गळ्यात पडत म्हणाला, दादू तुम्ही मला सोडून कुठे जाणार नाही ना? त्याचा तो निरागस प्रश्न ऐकताच माधवरावांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी त्याला घट्ट मिठी मारली आणि प्रेमाने म्हणाले, नाही रे बाळा, आता मी तुला कधीच एकटं सोडून जाणार नाही. माधवरावांचे शब्द ऐकताच निशाच्या डोळ्यातही अश्रू दाटून आले. ती थोड्या अंतरावर उभी राहून त्या दोघांकडे पाहत होती. कदाचित पहिल्यांदाच तिला जाणवलं होतं की आतून तुटलेला माणूससुद्धा कुणाच्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार बनू शकतो. काही महिन्यांनंतर समीर, निखिल आणि यश पुन्हा भारतात आले. पण यावेळी घराचं वातावरण पूर्ण बदललं होतं. आता माधवराव ते एकाकी वृद्ध राहिले नव्हते, ज्यांच्यासाठी कुणाकडे वेळ नव्हता. आता त्यांच्याकडे स्वतःचं कुटुंब होतं, स्वतःचं लेकरू होतं आणि ते प्रेम होतं ज्यासाठी ते अनेक वर्ष आसुसलेले होते. त्या दिवशी समीर हळू आवाजात माधवरावांना म्हणाला, पप्पा तुम्ही अजूनही आमच्यावर रागवलात का? माधवराव हलकंसं हसले आणि शांतपणे म्हणाले, राग त्या दिवशी होता बाळा, जेव्हा माझ्याकडे सगळं असूनही माझं म्हणावं असं कुणी नव्हतं. पण आज देवाने मला ते दिलंय ज्याची मला सगळ्यात जास्त गरज होती, आपलेपण. माधवरावांचं उत्तर ऐकून तिन्ही मुलं मान खाली घालून शांत उभी राहिली आणि त्या क्षणी माधवरावांना पहिल्यांदाच मनापासून जाणवलं की नाती फक्त रक्ताने तयार होत नाहीत, तर ती साथ, माया आणि जिव्हाळ्याने निर्माण होतात. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमचं मत नक्की कळवा. ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला पसंती द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला नक्की जोडून राहा. तुमचं प्रेम आणि पाठिंबा आम्हाला अशाच भावस्पर्शी कथा तुमच्यापर्यंत आणण्याची प्रेरणा देतो. या कथेचा उद्देश फक्त मनोरंजन आणि समाजाला फक्त एक भावनिक संदेश देणं हा आहे. या कथेतील सर्व पात्र, घटना आणि प्रसंग काल्पनिक आहेत. याचा कोणत्याही व्यक्ती, ठिकाण किंवा खऱ्या घटनेशी कोणताही संबंध नाही. धन्यवाद.